पुण्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याच्या दुरावस्थेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात। गेल्या 4.5 ते 5 तासांपासून भर उन्हामध्ये सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे। सुप्रिया सुळे धरणे आंदोलनावर ठाम आहेत। सातत्यानं पाठपुरावा करूनही बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालेलं नाहीये, त्यामुळे हा प्रश्न सुटत नाहीये। तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका आता सध्या सुप्रिया सुळेंनी घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, सध्या आता आंदोलनाची परिस्थिती काय? सिद्धेश, आपण सांगितलं तसंच सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे। पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे कार्यकर्ते सगळेजण आणि महत्त्वाचं म्हणजे या देवस्थानाचे विश्वस्त आहेत, हे सगळेजण या ठिकाणी आंदोलन करतात, उपोषण करतात। आणि महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे सकाळी 10 वाजेपासून याच ठिकाणी बसलेले आहेत। ताई, सकाळी 10 वाजेपासून तुम्ही याच ठिकाणी बसले आहेत, 4.5 तास उलटून गेले। प्रशासनानं काही बोललेत का? कोणी बाहेर येऊन तुमच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? माझ्याबरोबर मी इथे 9:45 आले तेव्हापासून हे सगळे बनेश्वरचे लोक आणि तुम्ही सगळे, आपण सगळेच 9:45 वाजल्यापासून इथे आहोत। तुम्हाला दिसलंय का कोणी? कोणाचा फोन वगैरे काही नाही। जिल्हाधिकारी मग या ठिकाणावरून बाहेर जाताना आम्हाला दिसले, त्यावेळी त्यांनी तुमच्याशी संपर्क साधलेला पण दिसला। तुम्हाला दिसला का? मी इथेच आहे, तुम्ही इथेच आहात। आत्ता काय, कधीपर्यंत बेमुदत सांगितलंय, पण संध्याकाळ नाही, बेमुदतचा अर्थ संध्याकाळ होत नाही, बेमुदत जोपर्यंत या रस्त्याचा विषय आहे, अगदी 1.5 किलोमीटरचा विषय आहे, 10-20 लाख रुपये त्या रोडवर टाकायचे, जो रस्ता प्लॅन आहे, PMRDने टोलवाटोली करायची गरज नाही आहे। आणि जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आहेत, मंदिराचा रस्ता आहे, हा काय कोणाचा खाजगी नाही। एरवी PMRD किंवा हे सगळे प्रशासनाचे लोक, PWDचे लोक खाजगी बिल्डिंगच्या प्लॉटिंगच्या बिल्डरच्या लोकांना रस्ते करून देत आहेत। आणि इथं लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे, जिथं छत्रपती शिवरायांची पावलं लागलेली आहे, पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे। त्या भोर तालुक्यातल्या बनेश्वर तीर्थक्षेत्र आहे, तिथे 1.5 किलोमीटरचा रोड, ज्याच्यासाठी त्या भागाच्या खासदार तिथं वारंवार पाठपुरावा करतायत, बैठका झाल्या, पत्रव्यवहार झाला आहे, चर्चा झाल्या अनेकदा। आणि एवढं होऊन सुद्धा खोटी आश्वासनं दिली, आम्ही करू, उपोषण करू नका असं ताईंना आश्वासन दिले। आणि आज त्यांना उपोषणाला बसायची वेळ येते। इतका जर निष्ठुरपणा ह्या प्रशासनात असेल, जिल्हा प्रशासनाच्या, हे कोणाच्या आदेशाने वागतात असा प्रश्न पडतो। यांना मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत का? कारण PMRDचे चेअरमन जे असतात ते मुख्यमंत्री असतात, त्याचे प्रशासक जे आहेत ते आता योगेश मसे आहेत, आणि जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जितेंद्र डोडी कलेक्टर आहेत। यांना काहीच वाटत नाही का या विषयाचं? जे आताच या ठिकाणी निघून नाही, जिल्हाधिकारी सकाळी ताई उपोषणाला बसल्या तेव्हाही आत गेले इथून, त्यांनी ताईंना बघितलेलं आहे, जातानाही ते इथून गेले। पळून का जाताय तुम्ही? प्रशासनाला कसली चोरी आहे? मला असं वाटतं जिल्हाधिकारी पळून जात आहेत आणि या सगळ्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करताय। ठीक आहे ना, दुर्लक्ष करायचं नाही करायचा त्यांचा अधिकार आहे। एका सशक्त लोकशाहीमध्ये ही लोकशाही कुणासाठी आहे? सरकार कुणासाठी आहे? मायबाप जनतेसाठी आहे। माननीय प्रधानमंत्री काय म्हणतात? आम्ही प्रधान सेवक आहेत, हे माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे। आणि हे बनेश्वर मंदिर हे आमच्या सगळ्यांचं आणि तमाम लाखो शिवभक्तांचं हे श्रद्धास्थान आहे। या श्रद्धास्थानामध्ये 750 मीटरचा रस्ता, जिथून शाळेतल्या सहली जातात, प्रेग्नंट महिला तिथून जातात, ज्येष्ठ नागरिक जातात, अनेक लाखो लोक तिथे पूजेला श्रद्धास्थानेला येतात। अशा ठिकाणी 750 मीटरचा रस्ता करायला काही लाख रुपयेच लागणार आहेत। आम्ही करोडो रुपये मागत नाही आहे, काही लाख रुपये या लोकांना हवेत फक्त रस्त्याचे। आणि आम्ही तर म्हणतोय तुमचा प्लॅन होईल तेव्हा होईल, डागडुजी तर करा, ते पण करायला तयार नाहीत। मग आता हे प्रशासनाचा अपयश वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण नागरिक आहात ना। प्रशासनावर कोणाचा तरी दबाव आहे 100%। मुख्यमंत्र्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी कोणीतरी प्रशासनावर दबाव टाकल्याशिवाय एका खासदाराला, इथं सामान्य लोकांची काय अवस्था असेल? जर एखाद्या गावचा सरपंच आला किंवा ग्रामपंचायत सदस्य कोणी पाठपुरावायला इकडे आले, ते जिल्हा प्रशासन त्यांच्याशी कसं वागत असेल, याच्यावर आजचं उदाहरण जिवंत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।